प्रातस्मरामि हृदि संस्पृदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः संन्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे। कोण पूर्णतः या अविद्या बंधनातून मुक्त होतात, अविद्येमुळे बंधन आहे, ज्यांना ही विद्या प्राप्त आहे कोणती? वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ, श्रवण मनन निधिध्यासन करून त्याच्याबाबत ज्याच्या हृदयात फर्म कन्व्हिक्शन झालं की दृढ अशी निष्ठा झाली आणि संन्यास युगात अनात्मभावाचा त्याग करून आत्मभावाचा योग किंवा आत्मचिंतनात ज्याचं मन आहे असे शुद्धांतकरण असलेले यतयः प्रयत्न करणारे ते ब्रह्मलोकापर्यंत जाऊन एक तर इथेच ब्रह्मस्वरूपाची स्थिती जाणण्यात ब्रह्म हाच लोक आहे. नाही जर समजा उपासना आणि कर्म करून अंतःकरण शुद्ध झालं असेल आणि नाही ते जर सद्गुरूची प्राप्ती झाली किंवा ज्ञान झालं तर त्याचं केलेलं साधन वाया न जाता ते असे ब्रह्मलोकापर्यंत जाऊन तिथून ब्रह्मदेवाच्या उपदेशाने जेव्हा अंतिम काल येतो त्याचा त्या ब्रह्मदेवाच्या अवस्थेचा तेव्हा ते देखील परिमुच्यंती सर्वे सगळे मुक्त होतात. याला म्हणतात क्रममुक्तीचा मार्ग ते साधतात. आता तिची ही जी मुक्तीची स्थिती अंतकाळी त्याची स्थिती कशी होते? कारण निरुपाधिक वस्तूच्या स्थितीत प्राप्त होत असताना सगळ्या उपाध्या सुटल्या पाहिजे हे अध्यारूत आहे, अंडरस्टूड आहे. तर त्याचं निर्देशन आता मंत्र नंबर 7 करत आहे आपल्याला. गताः कलाः पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे अव्ये सर्व एकी भवन्ति. गता कलः पंचदशः प्रतिष्ठा त्या शेवटच्या अंतिम समाधीच्या अवस्थेत ज्या ठिकाणी ते समरस होऊन जातात ब्रह्माशी त्यावेळेस नक्कीच कुठल्याही प्रकारची उपाधी राहू शकत नाही. आणि ती उपाधी म्हणजे षोडश कला पुरुष आपल्याला प्रश्नोपरी सांगितला सगळ्या प्रकारच्या हा समाधीच्या वेळेस असलेल्या प्राणादी 15ही कला कुठे जातात? ते प्रतिष्ठा गतः त्या संपलेल्या असतात. त्याची तादात्म्य त्या साधकाचं त्या क्षणात संपलेलं असतं. आपापल्या आश्रयस्थान अशा पंचमहाभूतामध्ये विलीन होतात. आणि त्या षोडश कलापुरुषाचा हा शेवटचा जो प्रश्न होता 6वा प्रश्न ते प्रश्नोपनिषदात आलेले आहे. त्या संपूर्ण डिटेल दिली आहे की हा इथे असताना जीवनमुक्ताच्या अवस्थेत असताना अंतःकरण त्याला असतं, शरीरही असतं. शरीरात असून आपण शरीररहित आत्मतत्व आहे हे त्याला जाणवीत असतं. हे असं होत असताना किंवा इथून ब्रह्मलोकात जात असताना देखील काही ना काहीतरी उपाधी राहत असेल त्याला. तर ह्या सगळ्या पंचदशकला आणि 16वा म्हणजे ध्यानात ज्यांनी धारण केला तो जीवभाव ते सगळे आपल्याला निर्देशित करतात. प्राणाला श्रद्धा, आकाश, वायू, अग्नी, त्यानंतर पाणी, पृथ्वी, ज्ञानेंद्रिये, मन, अन्न, शक्ती, विचार, मंत्र, कर्म, लोक
आणि नामरूपात्मक जगत, हे सगळं अशी एक लिस्ट तुम्ही पाहिली असेल. तर अधिक डिटेल पाहायचं असेल तर 6वा प्रश्न वाचा की स्पष्टपणे पिप्पलादाने त्या 6व्या विद्यार्थ्याला उत्तर देताना सगळं सांगितलं. सरळ शब्दात सांगायचं म्हणजे आता ह्या सगळ्या उपाधीशी पूर्णपणे तादात्म्य सुटतं. त्याचं आपण स्वप्नामधून जागृतीमध्ये प्रवेश करतो तेव्हा स्वप्नातलं सगळं दुःख त्या ठिकाणी वाटलेल्या उपाधी मुळीच राहत नाही. माणूस तोच असतो, शरीर तेच असतं, स्थूल शरीर, बिछानाही तोच असतो, पण त्या दृष्टी बदलून जाते. तर ते जेव्हा परतत्वाची दृष्टी त्याला प्राप्त होते तेव्हा या सगळ्या कलांशी असलेलं त्याचं तादात्म्य म्हणजे शेवट देहपाताची अवस्था, याला म्हणतात विदेह मुक्ती. आतापर्यंत निदान देह असून त्यातच भावना असेल, काही लोकांनी हे विदेहमुक्तीत मानले. शंकराचार्य म्हणतात जीवनमुक्ती. जीवन जगत असताना ज्याला हे आपलं शरीरात असून आपलं आत्मतत्व हे ब्रह्मतत्व आहे असं समजलं असेल तो इथेच मुक्त आहे. आता ती अवस्था असो, पण त्यात देखील मग शेवटची अवस्था एकदा आलीच पाहिजे की काही शिकवायचं असतं, काही कार्य करायचं असतं, ते प्रारब्ध त्याचं संपलं असताना शरीर सुटत असतं त्याला, याला म्हणतात ती महासमाधीची अवस्था. आधी त्याला समाधी प्राप्त झाली असते की समाधी ती म्हणजे बुद्धी आपल्या ब्रह्मस्वरूपात एकरूप झाली असते. अशा अवस्थेला प्राप्त झालेला किंवा इथून ब्रह्मलोकापत जाऊन किंवा क्रममुक्तीकून काही लोक द्वैतवादी असताना विदेहमुक्ती मात्र त्यावेळेस, पण शेवट बाकी सगळ्या प्रकारच्या उपाधीशी असलेला संबंध सुटतो. त्यात या सगळ्या षोडश कला आल्या, ज्यात पंचमहाभूत, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय सगळं, त्याच्यानंतर विचारशक्ती, त्याच्यानंतर मंत्रशक्ती, लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र आणि नामरूपात्मक असलेलं संपूर्ण जगत. कारण दोन्हीही स्थूल आणि सूक्ष्म उपाधीचे तो पलीकडे जातो. अविद्या ही उपाधी देखील त्या ठिकाणी संपलेली असते शुद्ध स्वरूपाची. मग नॅचरली ह्या बाकीचे असेल तर शरीराचे ते पंचमहाभूताचं शरीर ते कुठे जात असतं, ते ज्या पंचमहाभूतापासून आहे त्या पंचमहाभूत ते विलीन होत असतं. देवांच सर्वे प्रतिदेवता असो. देव याचा अर्थ हे बाहेर ते मंदिरात बसले या ठिकाणी नाही. द्योतनात देवा हा इत्यर्थ, द्योतनशील आहे त्यानंतर देव. जसे आपल्या पिंडामध्ये ह्या 5 ज्ञानेंद्रिय देवता, आपल्या पाहण्याची, ऐकण्याची, वास घेण्याची देवता, हे सगळी इंद्रिय, आणि त्या इंद्रियाच्या अधिष्ठाती देवता ब्रह्मांडात आहे. आपण पाहत ऐकवतो, कानाने आपल्याला शब्द ऐकत येतात, कानाची अधिष्ठाती देवता आकाश असल्यामुळं. नेत्रांनी आपल्याला रूप दिसतं, बाहेर सूर्य देवता आहे म्हणून. त्वचेने आपल्याला स्पर्शज्ञान अवगत होतं, हे बाहेर वायू देवता आहे म्हणून. अच्छा, तर दिवीमध्ये रसना आहे, पाणी आहे, पाणी देवता आहे म्हणून. त्याच्यानंतर गंधवती पृथ्वी, आपल्या पंचमहाभूतात पहिल्यांदा सुगंध येत असतो, आणि आपल्या अश्विनी कुमार त्याला देवता म्हणजे त्या पृथ्वीचं पृथ्वीतत्व असलेलं असं ते गंधाची देवता पृथ्वी. असं त्यांनी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्यापासूनही पंचमहाभूताचं शरीर घेतलं होतं, ते त्यात विलीन होतं. म्हणजे व्यष्टीचं शरीर, व्यष्टीची उपाधी त्या समष्टीमध्ये जात असतं. अशा तऱ्हेचं आपल्या ईशावास्य उपनिषदात देखील जीवनमुक्त पुरुष जेव्हा शेवट विदेह मुक्ती घेत असतो तेव्हा आटोसेन देतो मनाला. वायुरनुलमृतम यथेदम भस्मांतगम शरीरम ओम क्रतो स्मर कृतगुम स्मर, क्रतो स्मर कृतगुम स्मर. ते आपलं शेवट त्याला थोडंसं ती मन ठेवावंच लागतं जीवनमुक्तीमध्ये. आता तर म्हणा, आता तू ओंकाराचं स्मरण कर, आणि ह्या वायूला हा आपल्या याच्यामध्ये असलेला प्राण आहे त्याला समष्टी प्राणामध्ये जाऊ दे. म्हणजे ह्या व्यक्तिगत सूक्ष्म शरीर हे सूत्रात्मांमध्ये हिरण्यगर्भामध्ये विलीन होऊन जातं. बाकीचे स्थूल सगळे असलेले हे पॅराफर्निला शरीर, त्याचे असलेले पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे समष्टी स्थूल पंचमहाभूतात विलीन होतात. आणि त्या मनाला अटेन्शन दिली की ओम क्रतो स्मर, हे संकल्प करणारे मना आता ओंकाराचं स्मरण कर, ओम क्रतो स्मर, आणि तो सोडतो त्यात. इव्हन ओंकाराच्या देखील 3 मात्रा ह्या कलाच आहे.
अकार, उकार आणि मकार. पण ओंकाराच्या अवस्थेचे तिन्ही उपाधी स्थूल, सूक्ष्म, कारण प्रपंचाचा निर्देशक असलेला त्या संपल्या. तर अशा तऱ्हेचं ते देवांश सर्वे प्रतिदेवता असतो. त्या त्या देवतेमध्ये समजा आपली एक कर्णदेवता, ऐकण्याची देवता आहे, ती आकाशामध्ये होते. स्पर्श देवता आहे ती वायूमध्ये होते. अशा तऱ्हे कर्म आणि विज्ञानमयच आत्मा. आता राहायला आतापर्यंत ज्याचा उपभोग घेणार तो जीवात्मा होता, त्याला विज्ञानमय आत्मा म्हणतात. म्हणजे आयडेंटिफाय विथ द इंटेलेक्ट, बुद्धीची एकरूप होतो तो करता आणि मनाची एकरूप होतो तो भोगता. म्हणजे विज्ञानमय कोशाची आणि मनोमय कोशाची एकरूप होऊन अनुक्रमे मी करताय मी भोगताय म्हणून तो जीव देखील त्या ठिकाणी संपलेला असतो. म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी म्हटलं तर सगळे हे जीवलग आहेत. त्याचे जीवलेख जीव घेती प्रेत साधून वगैरे वगैरे वगैरे. आणि ह्या तर त्याही त्याच्याशी असलेल्या तादात्म्य कर्म आणि विज्ञानमय असते. कर्म तर संपले असतात, कारण त्याचे कर्म कुठपर्यंत राहणार, पाहण्याचं, ऐकण्याचं, वाद घेण्याचं, हातपाय चालवण्याचं, ते आता तेच संपले त्या ठिकाणी. आणि नुसतंच नव्हे तर जो कर्माला धारण करणारा होता किंवा कर्ता भोक्ता म्हणणार होता तोही जीवात्मा त्या ठिकाणी संपले असतो. इगो डिसॅपियर्स इन टू द व्हिजन ऑफ कॉन्शियसनेस. तो अहंकार त्या चैतन्याच्या स्वरूपात पूर्णपणे विलीन झाला असतो. म्हणजे तोच राहतो. परेवे सर्व एकी भवंती. विज्ञानमय हा जीवात्मा असं त्याने सगळेच, म्हणजे आता जीवभाव संपला तर सगळं संपलं त्या ठिकाणी. सर्वे परे अव्यय, परम अव्यय अविनाशी परब्रह्मामध्ये एकरूप होऊन जातात, समरस होऊन जातात, वेगळे राहत नाही. जशी मिठाची बाहुली सागरामध्ये टाकली काय होईल, त्याचं नामरूप सगळं संपलेलं असतं. नंतर काढतो म्हणतं तर मिळत नाही आपल्याला, ती संपूर्ण व्यापक होऊन जाते. तसं हे सच्चिदानंद सागरात हा डुबून जातो, त्याचं वेगळाच राहत नाही. मग कोणी साधू संतांचे रूप वेगळे असतील पण शेवट स्वरूपाची अवस्था तीच त्याला प्राप्त होते. अशा तऱ्हेने जीवनमुक्ताचा काहीही संबंध नसतो. आणि उद्या शेवट विधेयमुक्ती म्हणजे शरीर सुटायचे असेल तर सगळ्या उपाधीचे जे थोडं बहुत व्यवहारासाठी वापर होत असतात त्याही त्या ठिकाणी संपलेल्या असतात. मग याला म्हणतात महात्म्याची महासमाधी झाली. मग काही लोक त्याला मग गाडून देतात किंवा त्याची शिवलिंग ठेवणार किंवा त्याचं, पण ही अवस्था त्याला प्राप्त होते. आता हे बाकीच्या लोकांसाठी. आता कशा प्रकारे त्या लीन होतात, पिंडाचे ब्रह्मांडात विलिनीकरण, आणि पिंड आणि ब्रह्मांडाच्या मागे जे अधिष्ठात ब्रह्मतत्व आहे त्याच्यामध्ये जीव संपवतो. जीवो ब्रह्मही बना परा, बस याला म्हणतात. आता ही पूर्णपणे विदेह मुक्ती होऊन जाते. आता कथम कशा प्रकारे होत असतं हे, आता हे दुसरा दृष्टांत देऊन सांगितलं. नामरूपापासून मुक्ती कशी प्राप्त होते आता उदाहरणांनी सांगतात. यथा नद्याः स्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम्. यथा स्यन्दमानः नद्याः, सारख्या घळघळ घळघळ वाहत असलेल्या नद्या ज्याप्रमाणे, यथा जस्त्या ज्याप्रमाणे कुठे चालल्या होत्या, समुद्रायणः, तसं आपण मोक्ष परायण असेल तसं आता समुद्राकडे चाललेल्या वाहत. निन्याय प्रवाह आहे, त्याची कधी कधी पात्र कमी जास्त असतं, काही शुद्ध आहे काही अशुद्ध आहे. ह्या सगळ्या नद्या जशा एक ध्येयाकडे वाहत असतात समुद्राकडे, तोपर्यंत वाहत राहतात की जोपर्यंत समुद्रात त्या विलीन होत नाही. आता हे विलिनीकरणातच उदाहरण किती छान आहे गोष्ट. शेवट जेव्हा ते आपल्या स्वतःला झोकून देतात किंवा समर्पित करतात किंवा त्याला समुद्रामध्ये समरस होतात, नाव संपतात त्याचे. नामरूपे विहाय, आपले नाव आणि रूप सोडून देऊन. तसं मिठाची बाहुली होती, काही मिठाची हत्तीन होती, आता ते झालं. आता समजा सागरामध्ये लवणाची कुंजरी सुदलिया सागरी, ज्ञानेश्वर. लवणाची कुंजरी म्हणजे हत्तीन आपल्या सागरामध्ये सुदलिया म्हणजे जर विलीन केली तर काय होईल,
ते सागर तसंच आता ह्या सगळ्या वृत्ती तशा वाहत जातात साधकाच्या. शेवटची वृत्ती आता अहम ब्रह्मास्मी ती वृत्ती देखील मावले ब्रह्मसूत्र. त्यात नामरूपे विहाय म्हणजे संपूर्ण हे स्थूल नामरूपाचा प्रपंच आणि त्याच्या मागे सगळा सूक्ष्म असलेला देखील संपूर्णाचा पसारा त्या ठिकाणी संपलेला असतो. तिथे कोण गंगा कोण यमुना कोणती सरस्वती कोणती गोदावरी तिथपर्यंत ठीक आहे म्हणतात. सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगती त्यामुळे म्हणतो ना की जसे आता नद्या सागराला गेल्यानंतर सगळ्या सागरच होतात तसे हा सच्चिदानंद सागराला हा जीवात्मे हे सगळे जीवात्मे या भूमिकेत असलेले कोणते सगळ्यात गता कला पंचदशा हा वगैरे वगैरे करून ज्याचे इंद्रिय आणि मन आणि बाकीचे सगळे जीवभाव देखील समर्पित झाले असतो ते पूर्णपणे परे अव्यय अव्यय परतत्वामध्ये एकरूप झाल्या. एकी भवंती ते असे होतात एकरूप होतात. एकरूप झाल्यानंतर परत येत नाही पुरून. नामरूपात विमुक्त हा विशेषेण मुक्त असंच म्हणण्यासारखं आहे की घट फुटून टाकल्यानंतर तसं आकाश घटामध्ये विलीन होतं. तर काय कशाला प्राप्त होतात जसं आता समुद्राला प्राप्त होतात नद्या. तर अशा तऱ्हेचे हे जीव जे जीवनमुक्त झाले आणि सगळ्या उपाधीचं तादात्म्य सुटलं तर ठीक आहे. नामरूपात ते देखील नामरूपातून मुक्त होतात की अमुक प्रत्येकाचे नाव असतात. कोणी काही स्वामी कोणी काही काय जे असेल. परात परम पुरुषो उपैती दिव्यम म्हणजे श्रेष्ठाहून श्रेष्ठ असलेल्या दिव्य पुरुषम उपैती अविनाशी अशा पुरुषाला प्राप्त होतात. पुरुषाचा अर्थ आहे पूर्णत्वात पुरुष त्या परिपूर्ण अवस्थेला. त्या ठिकाणी तिन्ही मर्यादा नाही. देशाची नाही कालाची नाही आणि वस्तू म्हणजे गुणधर्माची परिच्छिन्न नाही. अशा ब्रह्मसूत्रत्वाला ते प्राप्त होतात. ते सरळ सांग भावार्थ असे की भेद प्रत्येकाच्या साधन प्रणाली जीवभावात तोपर्यंत असतो की जोपर्यंत ती समरसता साधत नाही. म्हणून संतांचं वर्णन की साधू रूपाने वेगवेगळे दिसतात पण स्वरूपाने एकच असतात. असं नाही की यात हे वेगळ्या आहेत. तर अशा त्याने सच्चिदानंद स्वरूपाला ते प्राप्त होतात. आपल्या गुरुदेवाला देखील आपण नमस्कार करताना पहिल्यांदा तर अजा आहे ना माहितून सुरुवात होते. बाकी तिन्ही आपण गौरव गातो आपल्या अंतःकरणाला शुद्ध करण्याने पण शेवट नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वरूपाय नमः. तर अशा त्याच्यात आता ते बिलकुल एकरूप होऊन जातात. तिथे अहंकार देखील संपलेला असतो. अशा त्याचे महापुरुष नामरूपाहून अतीत होऊन परात परात दिव्य पुरुष काय ते सांगितलं होतं आधी मागे तुमचं पाठ झालं म्हणून काही काही मंत्र पाठ केले पाहिजे होतं. दिव्यो ह्यमूर्त पुरुष सभायभ्यंतरो ह्यज अप्राणा ह्यमनुशुभ्र अक्षरात परतपरा. ही शास्त्राची पद्धती आहे. उपक्रम आणि उपसंहार सुरुवात आणि शेवट कुठेतरी टॅली करतो. तर कसा आहे पुरुष होतो त्याचं वर्णन केलं. शतम पुरुषम उपैति दिव्यम यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद यतयो वीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रह. आणि तत्पुरुष त्या पुरुषाला प्राप्त होतात म्हणजे असं. म्हणजे ते उपनिषद असो की गीता असो शेवट जीवनाचं लक्ष आहे ते प्राप्त होतं त्या ठिकाणी. त्या म्हणून परात परम्याचा तर परा म्हणजे माया. परात पर म्हणजे मायाच्या पलीकडे प्रकृती हे पुरुषात परम बस याला म्हणतात परात. हे सापेक्ष शब्द आहे प्रकृती आणि पुरुष. म्हणून प्रकृती पुरुष हे दोन्ही उपजली जयाचे अमनमनी तो विश्वाचा पितामह मी. का बर पितामह शब्द आला आपल्याच्यात. माता धाता पितामह वेद्यम. आता त्या पितामहाचा अर्थ ते परमात्मा ते परमात्मा तत्व जे दोन्ही सापेक्षतेच्या पलीकडे कोणत्या एक प्रकृती दुसरं पुरुष एक क्षेत्र दुसरं क्षेत्रज्ञ असं म्हणजे सगळ्या द्वंद्वातून तो मुक्त होतात. आणि ते कसं आहे दिव्य पुरुष मिळते. दिव्य अमूर्त त्याला मूर्ती नाही आकार नाही. सांगा ना आता कोणते आकार राहिले ना त्यांना. आता पुरुष ते परिपूर्ण असल्यामुळं किंवा सगळ्याच्या अंतर्यामी असल्यामुळं सभाय अभ्यंतरो ह्याच्या आत आणि बाहेर आकाशभूत एक आहे. जसं आकाश घटाच्या आत आहे बाहेर आहे कणाकणात आहे. अप्राणो ह्यमन शुभ्र
म्हणजे प्राण म्हणजे क्रियाशक्तीचे तो पलीकडे ती सुद्धा संपली असते. अमन हा मन म्हणजे अंतःकरणाची विचाराची त्या सूक्ष्म शरीराचे तो पलीकडे. प्राण आणि मन सूक्ष्म शरीराचा ते संपूर्ण. शुभ्र हा शुभ्र म्हणत असताना कारण शरीराची उपाधी देखील संपली म्हणजे आवरणी राहत नाही, अविद्या राहत नाही. शुभ्र हा अक्षरात परत परा. क्षर आहे म्हणून अक्षर म्हणायचं. पण तत्व कसं आहे, ब्रह्म कसं आहे, अक्षरात अक्षराहून पलीकडचं. म्हणून 8व्या श्लोकात 8व्या अध्यायात पहिल्या श्लोकात सांगितलं ब्रह्म म्हणजे काय, अक्षरम परमम अक्षरम ब्रह्म. म्हणजे शराय म्हणून अक्षर म्हणायचं, पण परम म्हटल्यानंतर बियॉन्ड द कन्सेप्ट ऑफ इम्पॉरिशेबल अशा तऱ्हेचे जे तत्व आहे त्याला ते प्राप्त होतात. दिव्य पुरुषम उपैती. आता त्या ब्रह्मज्ञानानेच आत्यंतिक मोक्षाची प्राप्ती होते. तेव्हा तशा ह्या नद्या समुद्राला मिळाल्या तर समुद्रच होतात, तसं ह्या सच्चिदानंद सागर जाणते सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म कसं होतात. कारण ब्रह्मविद ब्रह्मैव भवती हे सांगायचं त्यांना. बाकीच्या विद्येमध्ये कुठलीही विद्या जाणणारा तो जाणकार असलेला विद्या तो कधी विद्यास्वरूप होत नाही. कुठली नाही फॅकल्टी, कोणी कायद्याचं ज्ञान करतात, कोणी मेडिकल सायन्स होतात, कोणी केमिस्ट्री तर तो केमिस्ट होईल, आता फिजिओलॉजिस्ट होईल, काय असं करतात, पण तो ते तत्व होत नाही. आता इथे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं म्हणून त्याचं शेवट समजलं. स्वयो हवैतत् परमं ब्रह्मविद ब्रह्मैव भवती नास्या ब्रह्मविद कुले भवती तरति शोकं तरति पापमानं गुहाग्रंथिभ्यो विमुक्तो मृतो भवती. जरा जास्त पॅकिंग केलं तर थोडं मीटरही इकडे तिकडे घालून टाकतो आपण, नाही की पत्रात मार्जिनमध्ये लिहित असतो काय. ऋषीने ठोकून टाकलं सगळं समालोचन करायचं. आता ब्रह्मज्ञानाने ही आत्यंतिक मोक्षाची प्राप्ती कशी होते की ज्या ठिकाणी कुठल्याही उपाधी राहत नाही आणि परात परम पुरुषमुपैती दिव्यम. त्या अगदी अशाच प्रकारचे शब्द केवळ उपनिषद आहे. आधी भगवन ब्रह्मविद्या वरिष्ठाम सदा सद्भिः सेव्यमानां निगूढां येया चिरात सर्व पापं व्यपोह्य परात परम पुरुषम याति विद्वान. हे आपलं आणि तसं पाहिलं तर सतत आपल्या मनात त्याची जागृती पाहिजे. म्हणजे मरण देखील मरण वाटत नाही, मरण होणार, कोणालाही कोणी रोखू शकत नाही. मेडिकल सायन्स इतके पुढे गेलं आहे, पण त्यांनी असे काही मेडिसिन किंवा इंजेक्शन काढलं नाही की शरीराला अमर करू शकेल. तुम्ही ऐकला का कुठे? अमेरिकेत, जर्मनीत, रशियात. पण समजून घ्या ते काय करायचं असते. तर अशा तऱ्हेची हे अवस्था उच्चतम श्रेष्ठ अवस्थेला कसं प्राप्त होतो आणि त्याच्याशी प्राप्त झाल्यानंतर तो कसा तेच तत्व होऊन जातो सांगत आहे. या सहा यो या तत्परमं ब्रह्म ह वै वेद. जो कोणी असेल हू एव्हर ही मे बी, त्याला हसणे भेटत अमक्या देशाचा आहे, अमक्या जातीचं आहे, हे हा सांप्रदायिकपणा किंवा काही या ठिकाणी सरळ आहे. जो कोणी त्या परब्रह्माला खरोखर जाणतो. वेद म्हणजे आता लक्षात घ्या, आपण बाकीच्या जाणण्यात कसं ऑब्जेक्टिव्हिटी राहते. मी घराला जाणतो पण घरापासून वेगळा, तसं स्वप्न पाहणारा जागृत असणाऱ्याला जाणतो म्हणजे काय होतो, स्वतः जागृत होतो. तेच सांगायचं आहे. ब्रह्मैव भवती ब्रह्मवेद ब्रह्मैव होती. ब्रह्मतत्व आपलं जाणतो की हा आत्मा हाच ब्रह्म आहे. माझ्या बुद्धीचा साक्षी जो प्रत्येगात्मा आहे, तो साक्षी चैतन्य आहे, तोच ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवाच्या समष्टी मनाचा साक्षी आहे असं. आणि साक्षी शब्द देखील सापेक्ष आहे, जोपर्यंत विचार आहे. आता तोही देखील राहत. ब्रह्मैव भवती एवाकार म्हणजे तो ब्रह्मस्वरूपच होतो, त्याचे शंका नाही. आणि त्याच्या परंपरेत जर कोणी आले असेल तर नास्या ब्रह्मविद कुले भवती. अस्य कुले अब्रह्मविद न भवती. त्याच्या कुळामध्ये ब्रह्म न जाणणारा जन्माला येत नाही. ही पद्धती असते. पण आपल्या देखील समजा एखादा वडील डॉक्टर असेल, मुलं देखील इझिली डॉक्टर होतात ते पाहूनच.
अर्ध काम झालं असतं. अशा ह्याच्यात आहे आधीपासून. आता सुरुवातीला त्याच्या ह्याच्यात देखील अपरा ब्रह्मविद्या सांगणार, त्याच्यानंतर त्याला देखील स्टेप येऊन जाते तो जरा कधी ना कधीतरी या मार्गाला लागेल. आता कुल म्हणजे नुसतीच आपली गृहस्थाश्रमाची फॅमिली नव्हे, पण ज्या गुरु शिष्य परंपरेत हा आला असेल तर त्याची देखील दृष्टी गुरुसारखीच होऊन जाते, वेगळं राहत. कोणीही अब्रह्मवित न भवती, म्हणजे कोणी ब्रह्म न जाणणारा राहत नाही. म्हणजे याचा अर्थ आता काही ना काहीतरी उपायाने निदान त्याच्यावर अपरोक्ष ज्ञान तरी पहा. कुठे ज्याच्यावर काही संस्कार आहे तर काहीतरी आपलं बोलतो. आणि हा आपण व्यवहारात देखील नियम ऑब्झर्व करतो. एखाद्याचे वडील वकील असेल, तो बघून बघून त्याच्यावर असे लहानपणापासून संस्कार होतात की तो चटकन वकिलीच्या धंद्यात होतो, तो देखील चांगला होऊ शकतो. एखादा कोणी बिझनेसवाला आदमी आहे तर त्याचा जर तो दुसराही तसंच होतो. तसंच आता ज्याच्या हाच बिझनेस आहे कोणता, कारण पूर्वीच्या काही फालतू नाटकं होती इकडे. तर असं परंपरेने ज्याच्या त्यात कोणती विद्या अपराविद्या म्हणजे शास्त्राध्ययन वगैरे झालेलं आहे आणि त्याचं करून त्याला स्वतः हा ब्रह्मस्वरूपाची दृष्टी प्राप्त आहे, तर त्याच्यात अब्रह्मवित न भवती. इव्हन ते ज्ञानेश्वराची जी सगळी भावंड देखील तेच ब्रह्मज्ञानीच होते सगळे. विठ्ठलपंत रुक्माई त्यांना ऑलरेडी संन्यासाची दीक्षा ज्ञान प्राप्त झालं होतं. भावार्थ असं की वेगळेपणा कधी राहत नाही त्याच्यानंतर त्या परंपरेत. आणि होतं काय त्याचा परिणाम, व्हॉट इज द रिझल्ट, तरती शोकम आत्मवित. आत्मत्य पुरुष शोकम तरती आणि तरती पापमानम, आणि पाप आणि शोक याच्यातून मुक्त होतो. आता हे दोघांचा संबंध आहे खऱ्या अर्थाने. बाकीच्या धर्मामध्ये काय म्हणतात, कोणतरी ॲपल तोडलं, काहीतरी सफरचंद तोडलं, ते असं नाही. इथे अविद्या हेच पाप आहे, वासना हेच पाप आहे. आता ह्या पापातून मुक्त झालेला तर तो जर कारण संपलं तर कार्य संपतं. गीतेत म्हणते की तो शोकामोहाचा तो पलीकडे जातो. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. इथे वेगळ्या तू त्या शुद्ध ब्रह्माला समर्पित कर, तुला काही पाप राहतात. पाप म्हणजे अविद्या हेच पाप आहे. त्याच्यातून मग 3 ग्रंथी उभ्या होतात, अविद्या, दुसरी ग्रंथी काम आणि तिसरं कर्म. इग्नरन्स, डिझायर अँड ॲक्शन. आणि पापम तरती, शोक म्हणजे पापमानम तरती, म्हणजे जे सगळी पाप कशात म्हणतो आपण, कुठलीही काम. आता पापाचा जर सोर्स पाहिला तर कशा म्हणतो, व्यवहारात आपण पाप कशाला म्हणतो की जे करावं ते माणसाने केलं नाही तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं कॉन्सायन्समध्ये प्रिक वाटतो की असं मला करायला होतं, पाप झालं. तसंच विधी सांगितलं असते आपल्या धर्मशास्त्राने, ते नाही पाळलं तर आपल्या मनात डाचत असतं. करू नये ते करून बसलो. ते म्हणतात काही खाऊ नका, काही पिऊ नका, कलंजन न भक्षील, सुराम न पिबीत, हिंसाम न कुर्यात, असे शब्द वापरतात. पण तेच केली, हिंसा केली, काही भलतं तर खाल्लं, एखाद्या शुद्ध सात्विक असेल त्याचा अपमान केला, मारलं, तर सगळे. आता असं का होतं, माणसाला समजून देखील माणूस पाप का करतो याचा जर थोडासा तुम्ही जर विचार केला, त्याची जर चौकशी केलीत लक्षात येईल की माणसाचं कर्म वाईट होण्यासाठी कारण आपल्या अंतःकरणात तसे वाईट विचार. वाईट विचार काय येतात, संस्कार, म्हणजे संस्काराचा वासना हेच बाबा. वासनेला विद्येच्या दृष्टीने कोणता संदर्भात शब्द आहे, विद्येचा पर्याय विरुद्ध शब्द अविद्या. आता अशी अविद्या संपली त्याच्यातून. म्हणून त्या नारदाला जे केले, नारदाने हे शब्द वापरले, तर ते शोकम आत्मवित. त्या छांदोग्योपनिषदात प्रसंग उभा केला आहे. नारदाला सगळ्या विद्या अवगत होत्या, 14 विद्या, 64 कला, आजच्या शब्दात सांगायचं सगळं युनिट तिचं नॉलेज होतं. त्याचं कार्ड संपूर्ण भरून गेलं होतं त्याने. पण इतकं करून जोपर्यंत ते ब्रह्मज्ञान आत्मसात होत नाही तोपर्यंत माणसामध्ये ही अपूर्णतेची जाणीव राहते. कधी कधी उलट वाटतं की आपल्या आता शास्त्र समजून देखील काही समजत नाही काही. तर म्हणून ते आपल्या गुरुकडे गेले. ते सनत कुमार त्याचे गुरु, त्यात प्रसंग केला आणि त्याला म्हणतात की महाराज अहम शुचामी, मला अजूनही शोक होतो, एवढं समजतो. सनत कुमाराला माहिती होती की हा काही ऑर्डिनरी माणूस नाही, सगळं त्याला सगळे शास्त्र माहीत आहे की 6 शास्त्र, यामुळे ज्याला अपराविद्या म्हणतात आधी.
शिक्षा, कल्प, ज्योतिष, निवृत्त, छंद, ज्योतिष, व्याकरण म्हणजे हे सगळं आलं. अशा म्हणजे अपराविद्येचं संपूर्ण ज्ञान होतं, पण पराविद्येचा अनुभव नव्हता. हेच एका वाक्यात सांगत. मग सनत कुमार गुरुचं काम करायचं म्हणजे ते म्हणतात की ते ज्ञान सांगायचं असं की जे तुला नाही. आता हे सगळं असून तुला जर रडायची पाळी येत आहे, याचा अर्थ काय तुला मिसिंग आहे. त्याच्यात लिस्ट पाहिली. ती 4 वेद, षडांग असं आपलं म्हणतात ते सगळं. तर तसं सगळं होतं, फक्त एक गोष्ट त्यात नव्हती, आत्मज्ञान नव्हतं. आणि मग त्यानं उपदेश दिला. आणि त्यात विचारताना म्हटले की ऐकलंय मी की तरती शोकम आत्मविद, आत्मते पुरुष शोकमोहाच्या पलीकडे जातो. आपलं तर लगेच मोहित असं का व्हावं. सगळं ब्रह्मविद्या ऐकून देखील होते कसं इथं काही नाही तुमचं आधी. कारण तो ब्रह्मविद होती आणि म्हणून तो अविद्येच्या पलीकडे असल्यामुळे म्हणजे पाप याचा अर्थ अविद्येच्याही पलीकडे असल्यामुळं अविद्येचं जे कार्य आहे कोणतं शोक. सो लॉंग ॲज देर इज नॉन अंडरस्टँडिंग देर इज मिसअंडरस्टँडिंग. आपलं स्वरूप जाणलं नाही, चुकीचं जाणलं, आपण चुकीचं काही करतो, चुकीचं काय त्याचे परिणाम भोगतो. इथे कर्ता आणि भोगता भावच संपला. तो तरती पापानं म्हणजे सगळ्या पापाला तो पापापासून तो तरुण जातो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं वासना किंवा अविद्येचं लांछन तिथे राहतं. आणि म्हणून रिझल्ट म्हणजे त्याचा परिणाम म्हणून शोकम तरती. आपल्या उपनिषदात येतं तर की तत्र को शोकः तत्र को मोहः कशोकः एकत्व मनुपश्यता. आपलं ईशावास्य उपनिषद आहे की जेव्हा त्याला आत्मय व्याभूत विचार होता. सगळ्या प्राण्यामध्ये हे आपलं आत्मतत्व आहे, तो स्वतःच झाला. इथे ब्रह्मही व्याभूत ब्रह्मस्वरूपच झाला म्हणून ब्रह्मीभूत म्हणतात. तत्र को मोहा, हाऊ कॅन देर बी डेल्युजन. कसं त्याला चुकीचं ज्ञान राहील. कस शोक हा आणि कसला शोक राहील. एकत्व मनुपश्यता, आत्मा आणि ब्रह्माचा ऐक्य जाणलं असताना कुठे त्याला शोक आहे. आणि मग स्वभाव मग नॅचरली आधी म्हणतो तर 3 ग्रंथींनी आपला हृदय ग्रस्त आहे. हृदयाच्या ग्रंथी अविद्या, काम आणि कर्म. प्रथम आपल्या पूर्ण स्वरूपाची जाणीव नसते, मग आपल्या याच्यात अपूर्णता जाणवते, मग संतती, संपत्ती, नाव काहीतरी मागे लागलं असतं मग. आणि ते कधीही पूर्ण होत नाही माणसाची इच्छा. म्हणजे त्याच्यातून इच्छा निर्माण, इच्छा म्हणजे काम. आणि त्याच्यानंतर माणूस कर्म करण्यात उद्युक्त होतो. हे कर ते सोड असं करून. कर म्हणतात त्याला प्रवृत्ती, करू नको तो निवृत्ती करतो. या 3 हृदयाच्या गाठी त्याही सुटतात. जसं गणितात पहिली गाठ सुटली की बाकीचं सगळं गणित सुटतं. अविद्या सुटली त्याचे परिणाम जातात. गुहा ग्रंथीभ्यो विमुक्त अमृतो भवती. इज टोटली फ्रीड फ्रॉम द हार्ट नॉट्स. हार्ट नॉट म्हणजे हृदयाच्या गाठी त्या ठिकाणी नाहीत. गुरुदेव म्हणायचे की हार्ट नॉट इज नॉट NAUGHT आणि बस. आणि उदाहरण देऊन टाकलं चटकन. आपणही गाढवासारखंच होते ते. त्या गाढवाला सवय झाली की घेऊन जातो तो धोबी कुठे. आणि माणसाला इतकी सायकलॉजी सवय होते. त्याला किती वेळा ब्रह्म सांगितलं ते ब्रह्म त्याला मी ब्रह्मच आहे म्हणतो. जरा क्लासमध्ये तेवढ्या पुरतं बरं वाटते आपल्याला. तर त्यासाठी उदाहरण सांगतात. खऱ्या अर्थाने त्या स्वरूपाच्या स्टँडपॉईंटने पाहिलं असतं तर नायदर देर इज अविद्या नॉर तत्कार्यम न अज्ञानम नापि तत्कार्यम किंतु नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभावम परमानंदाद्वयम प्रत्येक भूतम चैतन्यम ब्रह्मेवाहमस्मी इति अभिधेनावस्थानम समाधी. आपलं स्वरूप आहे ते. आता तिथे कुठे आहे त्याला बाकी ते पाहत बसतील. तर त्या ठिकाणी छान गोष्ट सांगितली की धोब्याने जवळजवळ 5-6 वर्ष धंदा केला आणि त्याच तलावर जात असे त्याच गाढवाला घेऊन. आता बरोबर कधी विसरायचं नाही, पण कधी काही घाई झाली असेल. आपण कधी घाई घालत असलं तर आपल्या शर्टाचे बटन लावायचं विसरून जातो. 11 वाजले आपण तिथे गेल्यानंतर आठवण आली की आता याला बांधून ठेवायसाठी त्याचा पेग त्याचं जे खुंटी असली पाहिजे. आता पंचायत आली. ठाळकर हात ठेवून बसला. हात ठेवून बसला म्हणजे समजायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. पाहिलं त्याच्याकडे
महाराज तिथून चालले कोणीतरी, अरे क्या हो गया? बोले महाराज इस समय वो खोटी लाना भूल गए। जिंदगी में खोटी मिलना बहुत महत्व की बात है। कुठेतरी बांधते ते मला धरून आलं, हे आपलं पण गाढवासारखंच आहे। कुठेतरी बांधून असलं म्हणजे पकड आतल्या गोष्टी आहेत। तो बोले 5 साल हो गए तेरे को अभ्यास कर रहा है, ये गधा है, पण लेकिन वो कैसा, कारण बांधून नाही ठेवलं आणि एकदम घरी जाऊन येऊ शकत नाही, 5 तास लागतात तिथे, 5 नाही 2 तास लागतात काय। तो कुठे त्याला गावाच्या बाहेर होता तलाव। तो ऐसा है कि गधा है, उसको बराबर ठीक से करो, इतने दिन का अभ्यास है। तुम्ही पहा घोड्याला सवय असते ना, तुमच्या घराकडे बरोबर टांग्याचं घोडं जात असतं, तुम्ही पाहिलं असेल तर सवय, तसंही मनरूपी घोड़ा है। तो फिर ऐसा करो कि अभी नहीं लाया तो उसको एक करके देखो। मैं होतं आता ऐकलं काय, श्रद्धावान लभते ज्ञान, कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे, महाराज सांगतात तर करून पाहू। केलं त्याने, लगेच खुंटी गाडली, आता असं कर म्हणे, बैठ। बसलं ते, त्याला वाटलं बांधलं आपल्याला, ते सवय होती ना त्याला ते पाण्याची। आता बसल्यानंतर गेला, कपडे बिपडे धुवून, खरंच उठलं नाही ते, छान झालं। आता प्रॉब्लेम दुसरा की तिथून ते उभंच होत नाही, तर काय करता, आपलं मनाचं गाढव असतं तर काय करता ते अनाथ। आता म्हणे की ह्या महाराजाने काहीतरी हिप्नॉटिझम केला, काहीतरी जादू केली, तर काय करता, तर परत शेवट गिला जवळ झोपड़ी होती। महाराज क्या हो गया, अभी तो बाकी जा रहे, कपड़े धोके तैयार है, लेकिन वो उठी नहीं गधा, अभी तू वैसा हो रहा है, बोले गधे के जैसा। आता असंच करता, तो उखाडणे का काम करायचं का, तसं हे माय नाही। अविद्येमध्ये असलं तर विद्या त्याला सांगावं लागते, अक्षर आहे तर अक्षर, नाही तर तिथे काही नाही, क्षराक्षर म्हणजे कसं काय सांगायचं। त्याचं मूळ कारण जर संपलं तर कारणाभावे कार्य अभावा तंतुदाहे पटदहा, पहिला धागा सुटला अविद्येचा, नाही बाकीचं सगळं। म्हणून इतकं गोड आहे, पण ते नशिबात असलं तर मिळते, तर काय करतं, नशिबात त्याला अंगीकारतो, नाही तर फार आहे समजतो, आता थार होतो इतका। आता एखाद्या ऋषीने सांगितलं असेल, एखाद्या ठिकाणी आपल्याला डाऊट करता येईल, पण सगळेच ऋषी सगळ्या एक कंठरावाने सगळ्या उपनिषदात सांगतात। त्यांच्या कायद्याच्या दृष्टीने जसं बेनिफिट ऑफ डाऊट म्हणतात, तेवढं तर द्या तुम्ही करून पहा। आणि वा अंतर्मुख आणि राहा आपल्या स्वरूपाची, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला। आता शब्द काय बोला, ब्रह्मविद ब्रह्मैव होती, हा एक फरक आहे दुसऱ्या विद्येमध्ये आणि या विद्येत। ऑब्जेक्टिव्ह विद्या ती कधी विद्या जाणणार, तो विद्या रूप होऊ शकत नाही, हा स्वतःच विद्यारूप होतो। तसा स्वप्न पाहणारा जागृत स्वरूप भवती, जागृत स्वरूप त्याला आता त्याचं चूर आता पुढे कोण याला प्राप्त करतो, झालं ठीक आहे। आता प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी योग्यता असल्याशिवाय जाऊ शकत नाही। म्हणून ब्रह्मविद्येत काही प्रॉब्लेम नाही, त्याचं सरळ आहे, सगळ्यांसाठी खुलं आहे, पण कोण येऊ शकतं त्याला। आता त्याच्याबाबत एक ऋग्वेदातली ऋचा कोट करून ऋषी आपला शेवट संपवतात। तदेतत् ऋचाभ्युक्तम, आता त्याबाबत इथं एक ऋचा सांगितली, तर कोणता आहे पहा का, क्रियावंतः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुह्वते एकर्षी श्रद्धयन्तः तेषामेवेतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवत यैस्तुतीर्णम्। मग ह्या पराविद्येचा अधिकारी कोण, अपराविद्या कोणी मिळू शकतो, आज कधी कोणी गाईड केलं, कधी PhD वगैरे करू शकतो म्हणून। तर त्या ठिकाणी ह्या पराविद्या किंवा परतत्वाला प्राप्त करणारा असे कोण असू शकतो, त्याच्याबाबतही ऋचा आता देतात। ऋचा अभ्युक्तम, ऋचा म्हणजे ऋग्वेदातले एक मंत्र, ऋग्वेदात काय वकील लोक देखील कसं करतात, कुठलं तरी रेफर लॉ नंबर सो अँड सो ते रूल असतं, तसं आता हे सांगतात की हे ऋग्वेदात सांगितलेल्याप्रमाणे ऋग्वेदात असं म्हणताय, तद येतं, तत् म्हणजे ही ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्याबाबत एतत् ऋचा अभ्युक्तम,
ही अशी ऋचा जाहीर करून सांगितल्या ऋषींनी दुसऱ्या ठिकाणी. पण त्यांना काय सांगितलं की मीच तो सांगतो असं ना मुंडकातला, तर दुसऱ्या ऋषीने तसं सांगितलं. कोण त्याला प्राप्त करतो? क्रियावंत, निष्क्रिय माणूस नव्हे. ज्याने आपलं कर्तव्य कर्म बरोबर बजावलं असेल, निष्काम भावने काम केलं असेल, तसंच उपासना देखील ईश्वरार्पण बुद्धीने केली असेल, तेव्हा त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झालं की त्याला ह्या ज्ञानप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. विवेक, वैराग्य, संपत्ती, मोक्ष, तेव्हा तो ब्रह्मविद्येचा आत तेच अध्ययन क्रियावंत की ज्याने आपलं निष्काम भावने यज्ञादी कर्म केलं. कारण वैदिकात यज्ञ कर्म होतो. आता तुमचं कर्तव्य असं करा की ईश्वराला समर्पण करून ईश्वराला. गीतेत हा विषय अगदी सोपा करून राहील. कर्माच्या ऐवजी कर्मयोग करा. त्याच्यामुळे काय होईल का असलेल्या वासना संपत जातात, नवीन वासना निर्माण होत नाही. जितकं वासनांचं ओझं कमी होत जातं तितके विक्षेप कमी होतात. जितके विक्षेप कमी होतात तितकं मन शांत होईल. तितकं शांत होईल तितकं एकाग्र होईल. आणि ते सुद्धा भक्तिभावाने जर केलं असेल तर क्वालिटी देखील बदलते आपली, की मी आपल्या स्वतःसाठी करत नाही, ईश्वराच्या सेवेसाठी करतो. तर असं क्रिया झाली की क्रिया म्हणजे नुसतंच कर्म करत नाही. तर यज्ञ हा करत असताना देखील समर्पण भावने करायची. अग्नी इदम न मम, हे माझं नाही तुझ्यासाठी करतो अशा भावनेने केलं आहे. वेदाच्या अभ्यासात पण दुसरं काय त्याला जोडून असली पाहिजे. ठीक आहे, भरपूर क्रिया केली, क्रियाकलाप सगळं केलं, पण जरा ऐकलं नसेल शास्त्र विस्त्र तर त्याला समजलं नाही काय आत्मा. म्हणून श्रोत्रिया म्हणजे गुरुजनांपाशी जाऊन ज्याने श्रवण केलं याचं. सुरुवातीला आपण अपराविद्या समजतो. तत्रापरा ऋग्वेदो, यजुर्वेदो, सामवेदो, अथर्ववेद आणि त्याचे षडांग शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष, व्याकरण, मिती असं सांगितलं आहे. ही अपराविद्या. परायया तदक्षरमधिगम्यते. आपल्याला सापेक्षतेतूनच जावं लागतं. पहिल्यांदा क्षर आणि अक्षराचा विचार करा आणि मग दोन्हीच्या पलीकडे जा. तर अशा पद्धतीने ज्यांनी श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी श्रवण केलं आहे गुरुजनांपासून. श्रुतीम पठ गुरुमुखात, श्रुती तर तुम्ही ऐकलं पाहिजे गुरुजनांच्या मुखात. तेव्हा आणि तेव्हा आपल्याला ही ब्रह्मनिष्ठा तर हे एकाचे स्टेज आहे. समजा तुम्ही कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं, तुमचं अंतःकरण शुद्ध आणि शांत होईल. शुद्ध आणि शांत अंतःकरण झालं तेव्हाच अशा ठिकाणी बसता येते. श्रुत्य म्हणजे श्रवण केलं त्यांनी आपल्याच्या. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ते परिपक्वता श्रवणाची, मनन निधिध्यासन करून ब्रह्मनिष्ठा असेल ज्याच्यात ब्रह्मस्वरूप की ते ब्रह्म मी आहे. बस सुरुवातीला ब्रह्म अस्ति अशी त्याची श्रद्धा असते. नंतर चिंतन करत ब्रह्म अस्मी, तो ब्रह्म, ते ब्रह्म मी आहे. अशा तऱ्हेने ब्रह्मनिष्ठ देखील झाले. असा अभ्यास, निष्काम कर्म अभ्यास, त्यातून निष्पन्न होणार ब्रह्मचिंतन कोण ब्रह्मनिष्ठा. आणि पुढे काय म्हणताय श्रद्धयंत आणि श्रद्धावान लभती. आणि श्रद्धा म्हणजे दृढ कन्व्हिक्शन. नुसतं गुरुमध्ये शास्त्राच्या शब्दात नव्हे पण आपल्याच्या देखील कॉन्फिडन्स ठेवून त्यांनी त्याच्याशी एकरूपता साधली. स्वयं एकर्षी जुळते. आता ही वैदिक भाषा आहे. स्वतः एकर्षी म्हणजे एकर्षी नावाच्या अग्नीत त्यांनी हवन केलं आहे. एकर्षी म्हणजे एक एव ऋषती, त्या ठिकाणी एकच तत्व जाणायचं आहे असं, दुसरं काहीच नाही. हा एकर्षी शब्द आपल्या ईशावास्य उपनिषद देखील त्या सूर्याचं निर्णय प्रकारचं वर्णन करतं. एकर्षी म्हणजे एक जो द्रष्टा आहे, दुसरी काहीच वस्तू नाही ठिकाणी. कारण ब्रह्मस्वरूपात एकच परमात्मा तत्व आहे, दोन दोन नाही. असं त्याचं प्रतीक असलेलं काही हवं नसतं, ते त्यांनी सिम्बॉलिकली केलं आहे. तो याही शिरोव्रतम विधिवत चिरणम. आणि ज्यांनी आपल्या शिरोव्रत केलं आहे. आणि असे आता सांगता शिरोव्रत म्हणजे डोक्यावर निखारे वगैरे ठेवायची. अच्छा आता आपण तर काही केलं नाही. स्वामीजींनी छान उदाहरण दिलं त्याचं की ज्याचं डोकं फायरवर आहे. फायर म्हणजे आतमध्ये नाही तर ते कुठे नाही. नाही तर काही कर्म काढले पहा असं केलं नाही तर तुम्हाला उपनिषद ऐकायला मिळत नाही. शिरोव्रत करा, डोक्यावर निखारे घ्या. त्याच्यात आहे ती प्रक्रिया त्या कर्मकांडात. तर असं ज्यांनी केलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यांनी आपली बुद्धी त्याचं टाळकं पूर्णपणे त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये
झोकून दिला आहे, समर्पित केलं आहे. अज्ञान त्यात जाऊन गेलं आहे. असं असं तेषाम एव एताम ब्रह्मविद्या, म्हण त्यांनाच ही ब्रह्मविद्या शिकवावी सांगा. आमचे गुरुदेव सांगायचे की कित्येक ब्राह्मण लोकांनी हेच सांगितलं, हे तुम्ही कसं आहे क्षत्रियाला सांगता, क्षत्रिय असून सांगता आणि ते डोक्यावरती घेतलं, तुम्ही कुठे घेतलं व्रत? त्याच्यामुळे गुरुदेवाने तोडगा काढला. आता सगळेच लोक ज्ञानयज्ञ करायला लागले तेव्हापासून. तेवढं टीकेचा भडीमार झाला त्यावेळेस, कारण प्रथमच ती असलेली ज्या हिमालयात असलेली ब्रह्मविद्या आमच्यापर्यंत आणली. आणि या कर्मकांडी लोकांचं काही चालत नाही त्या ठिकाणी, सगळे धंदे बंद होऊन जातात त्यांचे, म्हणजे का. त्याच्यामुळे ते ऑब्जेक्शन घ्यायला लागले, ही काही बरोबर आहे, ही शास्त्राचा आलं म्हणजे शास्त्र म्हणजे कोटकर, पण शास्त्राचा आतला अर्थ कोण जाणणार? त्याच्यावर होतं. म्हणजे नुसतं काही हे निखारी ठेवायची आवश्यकता नाही. ज्याची बुद्धी निखाऱ्यावर आहे, म्हणजे सतत झगझगीत आहे त्या ज्ञानाने, बस त्याने. म्हणजे याला मुंडक म्हणतात. मुंडक म्हणजे मुंडन केलं. मुंडन म्हणजे ॲक्च्युली काही केसच कापून यायचं, कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. अशा विधिवत शिरोव्रतम. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याने आपलं सगळं आधीचं अपराविद्येचं साधन केलं आहे, अंतःकरणाची शुद्धी साधली आहे. आणि शुद्ध झालेले अंतःकरण आपल्या ज्ञानरूपी अग्नी आपल्या डोक्यामध्ये घेऊन मग त्याची स्थिती प्राप्त केली. तेषाम एव ब्रह्मविद्या. त्यालाच सांगणाऱ्यांनी देखील ते सांगावी त्याला, पण त्यालाही ब्रह्मविद्या फलित होईल. त्याचं काय आपण एक सगळ्यासाठी ठेवतो. पूर्वीच्या काही लोकांना सांगायचं, काहींना सांगायचं नाही, काही कारण, हे असा प्रकार नाही. इट इज ओपन टू ऑल, बट इट गेट्स ओपन टू दोज हू आर ओपन टू दॅट. असं की ज्याचं मन तिकडे एकरूप असेल त्याला ते उघडेल दार, हे असं त्याला सांगायचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे कर्म, उपासना, श्रवण वगैरे आवश्यक आहे. नुसतं डायरेक्ट कोणी जाऊ शकत नाही. इव्हन एरोड्रममध्ये प्लेन देखील टेक ऑफ करत असतात, ते एकदम जात नाही. प्रथम रनवे म्हणून जातं आणि मग पुढे गेल्यानंतर त्याला मोमेंटवाले उड्डाण घेत असतं. फोटोग्राफी करताना देखील एकदम कोणी घेत नाही, आधी पूर्वतयारी करतात. नाही तर भलत्या तुमच्या नाकावर मासे बसल्याचं क्लिक केलं तर गडबड. विद्यार्थी परीक्षेला जात असतात तर अभ्यास करून जातात आणि मग जेवायचं असेल तसं काही तयारी करतात. तसं हे पूर्वतयारी ज्यांनी संपूर्ण केली आहे, ज्याचं अंतःकरण परिपक्व झालं आहे, त्याला सांगितलं की जेच क्षणी अनुग्रह केला तेच क्षणी मुक्त झाला आणि बंधनं काय आत्म्याने. त्याला एक शब्द मिळाला की त्याची जिंदगी बदलून जाते. बस बाकी त्याला काय सांगितलं होतं? अहम ब्रह्मास्मी म्हणजे कसं, मी ब्रह्म होईल का हो? म्हणून अशा म्हणजे थोडक्यात सांगायचं, हा कोणत्या अधिकाराला ब्रह्मविद्यासाठी सांगून टाकणार. आणि समजा सांगितलं असताना देखील त्याला त्याची फलितता प्राप्त होईल की ज्याच्या त्यात हे सगळं ॲडजस्टमेंट बरोबर झालं असेल. आणि म्हणून नसेल झालं तर थोडंसं घासून टाकायचं, म्हणा करा उपासना, करा भक्ती, करा जप, सोडू नका. आपण एक ब्लेड बरं जर वापरून टाकलं काय करतात, त्या हिरव्या ह्याच्यावर ते कशासाठी हिरव्या ह्याच्यावर शार्प करायचं, दाढी करायला, तेच नाही करतं काय करू. आता त्याचा उपसंहार करत असताना ऋषीमुनी आपल्या गुरुपरंपरेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून नमस्कार, कारण की काय करणार. चला आता हा शब्द फार दिला तर येतो. तदितत् सत्यम ऋषिरंगिराः पुरोवाच नैतच्चीर्णव्रतो धीते नमः परमऋषिभ्यः नमः परमऋषिभ्यः. आता इति संपलं इथे. तदेतत् सत्यम, ते जे आतापर्यंत सगळं सांगितलं हे विवरण वर्णन करून तद एतत् सत्यम म्हणजे पूर्वपापासून काळ झालेली विद्या ती तितकीच फ्रेश आहे, ताजी आहे. म्हणून त्याला कोणती विद्या म्हणतात? पुरातनम, पुरा अपि नूतनम, एन्शियंटेड मॉडर्न. असं नाही की व्यासांच्या वेळेस ब्रह्म वेगळं होतं आता वेगळं आहे, ते एकच आहे. तर त्याबाबतची विद्या की जे पूर्वापर काळापासून परंपरेने चालत आली आहे आणि ही प्रेस्टाईन ग्लोरी म्हणजे त्याचं शुद्ध असं स्वरूप गुरु परंपरेने ठेवलं त्यांनी. जसं एका दिव्याने दुसरा दिवा लावला, लाईट दोघांचं एकच आहे.
तर हेच ते सत्य तत्व अंगिरस ऋषीने फार पुरातन काळी शौनकाला आपण सांगितलं. तदित सत्यम ऋषी अंगिरा पूर्ववाच्य कोणाला? अंगिरा. ते आपण नाही काय संपूर्ण परंपरा पाहिली सुरुवातीला. ब्रह्मादेवानां प्रथम संभुवा विश्वस्य कर्ता भुवनस्य गुप्ता, संपूर्ण परंपरा सांगितली तुमच्या पहिल्या श्लोक म्हणतात. आणि मग तेव्हा शौनकापर्यंत आली. आणि त्या शौनकापासून आजही देखील तेच आहे. तुम्ही देखील चिंतन केलं तर तुम्हाला देखील आत्मतत्व तेच गवसेल. म्हणजे असं नाही की काय पुरातन गोष्टी सांगत बसता 5000 वर्षाची. आपल्याला समजतं नाही की आता ही कार बेकार झाली, आता हे नवीन मॉडेल आलं, आता हे हँडसेट अपसेट झाला, म्हणजे मोबाईलचा दुसरा. इथे तेच आहे. त्या ब्रह्मवेदीत काही फरक नाही. म्हणून तेच हे सत्य आहे की जे अंगिरस ऋषींनी फार पुरातन काळी आपल्या शिष्याला सांगितलं, शौनकाला सांगितलं. शौनको होय महाशाला विधिवत उपसन्न पप्रच्छ कस्मिन् भगो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति. आम्हाला ठोकून टाकलं होतं गुरुदेवाने की इथं आल्यानंतर पहिल्यांदा पाठ करून द्या, नाही तर एकाला पॅकिंग करून परत पाठवून द्यायला. फार ते काय इथं काय झोपलं तरी चालते आपल्याला काय. का ते सुद्धा या कडक परिस्थितीतून राहिले तिथे. इथं त्याने तपोन महाराजापासून घेतली. पण तपोन महाराजाच्या क्लासमध्ये बसताना कोणी जांभई दिली असेल, उठ गंगाजी में जाके नाके फिराना, आणि मागचं सांगितल्याशिवाय पुढचं काही नाही. आपलं तर मागचं कुठं जाते काही माहीत नाही म्हणून. आणि आम्हाला लिहून दिलं तर एवढे मंत्र पाठ करा, त्याच्यामध्ये काही भिक्षेत लक्ष नाही तर छोटी सवयी करायची आणि किवड्याचं. एकाला पाठवलं हैदराबादला म्हणून, तो आत्ता तर गेला तिथे. यो पॅकअप नाव ओनली. अरे बापरे, ते कडक बोललं ते. आणि तिथे स्वामी होते, त्याला ते तिकीट काढून दे. स्वामीजी आज नंबर उद्या. ओके आय वुड सी हिम आउट ऑफ आश्रम मॉर्निंग, असं कडक काम ते. त्याच्यामुळे भीती वाटत होती. त्यामुळे हे सगळं हे पदरी पडलं. ते हे सत्य आहे की जे ऋषींनी अंगिरा ऋषींनी शेवट शौनकाला सांगितला, आणि तेच आता तुमच्यापर्यंत आलंय का वेगळं नाही. गीतेत नाही का 4थ्या अध्यायात परंपरा सांगितली, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानम. आणि मग त्याचं आता अर्जुना परंपरा तुला हेच सांगितलंय. असं आहे जे श्रुतीमध्ये आहे तेच स्मृतीमध्ये पद्धती आहे. उपनिषदाला म्हणतात श्रुती श्रवण केलं तर डायरेक्ट, गीतेला म्हणतात श्रवण करून सांगितलं तरी त्याची प्रेस्टाईन ग्लोरी, त्याची शुद्धता किंवा त्याचं महात्म्य तसंच आहे सांगितलं. कोणतेही व्रत स्वतःनं आचरणाने त्याचं अध्ययन करू नये. नाहीतर अचीर्ण व्रतो अधीते. आणि ज्यांनी हे विधीपूर्वक ब्रह्मचर्यादी व्रत त्यांनी पालन केलं किंवा जी काही व्रत सांगितलं ते पालन केलं नसेल तर व्रत स्वतः न आचरणाने ह्याचं अध्ययन करून, याचा अर्थ मनाची तयारी करून याचं ब्रह्मविद्येचं श्रवण मनन आणि निर्दिध्यासन करून आत्मसाक्षात्कार करावा. काही कठीण नाही. कुठली गोष्टीची एकदा तयारी झाल्यानंतर काही कठीण म्हणत नाही. साधं मोबाईल वापरायचा असेल तर कोणाकोण पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन घ्यावं. एकदा झाल्यानंतर काही नाही, फटाफट मेसेज पाठवा, चिटचॅट करा, काय करा. तर अशा तऱ्हेचं हे या बाबतीत आहे. तर ही तर ब्रह्मविद्या आहे की आता शेवट काय निष्कर्ष काढला, ज्याने कुठल्याही प्रकारचं व्रत केलं नाही म्हणजे अचीर्ण व्रत. आणि याचा अर्थ त्याच्याद्वारा ज्यांनी अंतःकरण शुद्ध केलं नाही, त्याला इव्हन सांगितलं तरी त्याला बसायचं जमणार नाही. तुम्हाला लिहून टाका. तुम्हाला दिसतं नाही असं, काही येऊन पाहतात, काही चुकून येतात रॉंग नंबर. तर अशा तऱ्हेचं हे. म्हणून याचा साधकासाठी काय संदेश आहे यातून, म्हणून प्रत्येकाने आपलं अंतःकरण शुद्ध करून आपली साधना सोडू नये तोपर्यंत. नाही तर हेही नाही ते नाही. काही जप आहे, काही क्रिया आहे, काही ध्यान आहे, काही चिंतन आहे, काही उपासना करा. आणि त्यातूनच हे योग्यता प्राप्त होऊन तो आपल्या त्या सिद्धांताची प्राप्ती करेल असं. आणि म्हणून तोपर्यंत त्याला हे सांगू नये, हा दंड काय चुकीचा आहे. आणि ज्याने हे सांगितलं आता त्या नमः परम ऋषीभ्या, परम ऋषीला आमचा नमस्कार असू. नमः परम ऋषीभ्या, त्या परम ऋषींना आमचा नमस्कार असो. नमस्कार असो याचं आम्ही राहतच नाही.
अशा तरी म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. सुरुवातीला 3 गोष्टी करायच्या असतात, शास्त्र, गुरु आणि वेदांताची सेवा, आणि नंतर त्याची सेवा करतात कृतज्ञताचा दोष राहू नये म्हणून आता हे त्याला ज्याने हे ऐकलं किंवा आपल्याकडे आलं तर ते नमस्कार करतात की त्या अशा परंपरेला, गुरु शिष्य परंपरेला आमचा नमस्कार, 2 बार नमस्कार. याचा अर्थ आता याच्यानंतर हा क्लास पुढे होणार नाही इति. उद्यापासून याची आवश्यकता नाही. मुंडकोंबी संपला बरोबर 2 पार्टमध्ये पक्का झाला. आता पुढचा काय हो, पुढचा आहे ऐते उपनिषद. अवित गे माये विते नाही, ती गोडी विटतच नाही असे. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांती शांती शांती. पुस्तक गेलं कॅरीबॅगमध्ये, पण ती कॅरीबॅगवरून बाहेर काढा आणि पहिला मंत्र आमच्या बरोबर वाचा. मला काय सांगायचं की आता तुमचं श्रवण झालं. टू मार्क द बिगिनिंग ऑफ सेल्फ स्टडी, स्वाध्याय पहिला मंत्र म्हणायचा असतो. म्हणून माझ्याबरोबर कृपा करून म्हणावा अशी आपणास विनंती करतो. चला पहिला म्हणा ओम. ओम ब्रह्मा देवानां प्रथमस्थं बभूव, विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता, स ब्रह्मविद्यां सर्वविद्यां प्रतिष्ठां अथर्वाय ज्येष्ठपुत्राय आह. आता म्हणा पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.